नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करते. तर आज आम्ही चाललो घरी, म्हणजे क्वार्टर्सला. परत सुट्टी 8च दिवसाची भेटली होती, संपली. गणपतीमध्ये कसे आले दिवस, कसे गेले कळालंच नाही. मग झालं, तयारीत चालू आहे. आम्हाला 9 वाजेपर्यंत निघायचं आहे. तर जाता जाता म्हटलं दारात झाड होतं, कढीपत्ता वगैरे तोडून घेतला आणि चाफ्याची पण फुलं होती, तर बस ती देवासाठीच तोडून घेतली होती. आमची तयारी वगैरे झाली, आम्ही निघालो. आता जाता जाता बघू शकता, रस्ता खूप बेकार झालेला पावसामुळे. आम्ही आता बस स्टँडला आलो आहे, बसने जाणार होतो. आम्ही बसचीच वाट बघत होतो, कारण खूप लेट झाला होता आणि ज्या बस येत होत्या त्या सगळ्या रिझर्वड होत्या. फायनली आम्हाला पुण्यात जायसाठी बस भेटली, ती पण स्वारगेटला. नकोसा वाटणारा क्षण, कारण सगळ्यांना सोडून जाऊच वाटत नव्हतं. आणि तुम्ही गोष्ट ऑब्झर्व केली असेल, यावेळी मम्मी नव्हती आली, तर का ते सांगेन मी पुढे. आणि पप्पा पण जास्त वेळ नाही थांबले, थोडासा वेळ थांबून पप्पाही निघून गेले. पप्पा चांगलं राहा. घरून येताना आम्ही चपाती भाजी वगैरे घेऊन आलेलो. मम्मीनं पण दिलं होतं, आईंनी पण दिलं होतं, कारण प्रवासात बाहेरचं काय एवढं चांगलं नसतंच. मग खाल्ला, आणायला पण भूक लागलेली, कारण सकाळ काय खाऊनच बाहेर पडलं नव्हतं, खाऊच वाटलं नाही. आता आम्ही पुण्यात पोचलो, म्हणजे स्वारगेटला. तर गणपतीच्या मिरवणुका वगैरे चाललेल्या, त्यामुळे खूप ट्रॅफिक जाम झालेलं बघू शकताय तुम्ही. आणि त्यात एक नेमकं सातारा सोडला ते पाऊस चालूच झाला होता. पाऊस, त्यात ट्रॅफिक जाम मिरवणुकीमुळे, आणि त्यामुळे बस खूप स्लो होती. म्हणजे आम्हाला भरपूर वेळ लागला. आम्ही 10 वाजता काय तर बसलेलो, पुण्यात पोचायला आम्हाला 2-3 वाजले काय तर. त्यानंतर आम्ही ऑटो घेतली. आम्हाला पुन्हा पुणे स्टेशनला जायचं होतं. स्वारगेटपासून पुन्हा देहूरोडला जायचं म्हटलं की लय वेळ झाला असता, त्यामुळे आम्ही पुन्हा म्हटलं पुण्यात जाऊन तिथून लोकलनं जायचं ठरवलं. पण जाताना पण ट्रॅफिक जाम होतं. रिक्षावाले खूप पैसे मागायला लागले, म्हणजे फिरून जायचं म्हणून 200-300 फक्त थोड्याशा अंतरावर जायला. मग कसं तर एकाने 200 घेतले. मग आम्ही आता स्टेशनला आलो. इथून आम्हाला लोकल घ्यायची होती. लकीली जागा मिळाली बसायला. इतकं गर्दी असते नाही तर लोकलमध्ये, तुम्ही बघू शकता. हे फर्स्ट स्टेशन होतं, त्यामुळे आम्हाला जागा मिळाली. कसं तरी आम्ही, मला वाटते 5-6 वाजले आम्हाला देहूरोड स्टेशनला पोचायला. आणि पाऊस लकीली थांबला होता. परत आम्ही तिथून ऑटो घेऊन पुन्हा क्वार्टर्ससाठी. अशी इतकी आमची ही वर्दळ, आणि असा आमचा प्रवास झाला. आम्हाला वाटते 10 वाजता बाहेर पडलेलो, ते घरात यायला 6 वाजले. आम्ही पोहोचलो घरात. लय हाल झाले यावेळेला, जाताना पण येताना पण. जाताना ते लोकल चुकल्यामुळे झालं. येताना काय झालं, ट्रेनचं तिकीट तात्काळ करत होतो, पण ते झालं नाही, वेटिंग होतं. आणि तात्काळचं काहीतरी ते आधार लिंक वगैरे करायला लागतं, त्यामुळे आमचं ते तात्काळ बंदच झालं. तर त्यामुळे बसनं यायचं ठरवलं. तर बसनं आलो तर पूर्ण गाड्या फुल होत्या, म्हणजे बसायला जागा नव्हती. आम्ही इकडे यायलाच म्हटलं की आम्ही मुंबईच्या गाडीने येतो आहे, पण पूर्ण गाड्या फुल होत्या. त्यामुळे मग आम्ही पुण्याच्या बसने आलो, म्हणजे स्वारगेटपर्यंत. मग तिथून म्हटलं कसं तरी इकडे यायचं देहूरोडला.
तिथंपर्यंत पुण्यापर्यंत आलो. तिथून आता काय झालं, गणपतीची मिरवणूक चालल्या आहेत त्यामुळे पूर्ण रस्ते जाम झाले. त्यात ऑटोवाले 200-300 म्हणजे ह्याच्यापासून स्वारगेटपासून पुणे स्टेशनला जायला 200-300 मागायला लागलं. तरी 200 देऊन मग आम्ही पुन्हा पुणे स्टेशनला गेलो. तिथून परत लोकल पकडून देहू परत देहू रोडवरून परत ऑटोने इथं असं म्हणजे असं वाईवरनं सातारा झाला. नाहीतर आम्ही इकडे यायचं म्हटलं की मुंबई गाडीनं आलो ना, ह्याला वाकड किंवा किवळे गावात उतरलं ना, तिथून ऑटोने डायरेक्ट इथे येते. पण पुण्यातून इकडे यायचं म्हणलं ना, पूर्ण उलटं फिरून येतं. आणि बसने यायचं म्हटलं तर बस तर इतकी फिरून येतं त्या ट्रॅफिकच्या. त्यामुळे मग परत आम्ही स्वारगेटवरनं तिकडे गेलो. असं काहीसा आमचा हा प्रवास झाला. खूप धावपळ झाली. जाताना पण तेच बोंब, येताना पण तेच बोंब. आणि यावेळी मम्मी काय सोडायला आली नाही, कारण आणि इतकी रडते त्यामुळं तिला जास्त वाईट वाटते. त्यामुळं मम्मी म्हटली मी काही येत नाही. रडत होती फोनवर सुद्धा. आता बघू 2-3 महिन्यांनीच आता घरी जाणार, तेव्हाच भेट होईल. काल म्हणजे यायच्या आधी 1 दिवस भेटून आलेलो तसं आम्ही, आणि आपण 1 दिवस राहायला गेलेली. मी काय ह्यावेळी गेलो नाही. रडत होती जास्त. तर असं काहीसा आमचा प्रवास झाला. काळजी घ्या सगळे. थकला आता. परत क्वार्टर्सची सफाई वगैरे पुन्हाच रोजचं चालू काम. तर काळजी घ्या सगळे. बाय.